नमस्कार सोलापूरकर, आज आपण नास ब्रॉडबँड प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक मालक नवनाथ तोरणे सर यांच्याशी गप्पा मारणार आहोत. आज नवनाथ सरांचा वाढदिवस आहे. त्यांना स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाच्या वतीने आणि समस्त सोलापूरकरांच्या वतीने आपण शुभेच्छा देऊया. सर, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. एकूणच आपली वाटचाल कशी झाली हे आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे. सुरुवातीचा एक माझा प्रश्न आहे की नवनाथ तोरणे सरांची म्हणजे तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे? कौटुंबिक पार्श्वभूमी म्हटलं तर माझे आई वडील आहेत ते शेतकरी आहेत आणि शेती हा वडिलोपार्जित व्यवसाय असल्यामुळं वडील आमची शेती मजूर म्हणून काम करतात. 65 सालच्या काळामध्ये आमचे वडील सोलापूरमधनं सातारला गेले आणि मजूर म्हणून तिथं काम करत होते. 2000 साधारण 1पर्यंत आम्ही साताराच राहिलो आणि माझं बालपण तिथंच गेलं. घरात कोण कोण असतं आपल्या? माझ्या घरात माझे आई वडील आहेत, 2 भाऊ आहेत, माझे मिसेस आहे, वाईफ आहे, 2 मुलं आहेत मला. सर, आपलं जे काही मूळ गाव आहे, तुमचं जन्मगाव हरळवाडी, त्या गावाविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. हरळवाडी हे माझं मूळ गाव आहे, आजोळ आहे. लहानपण माझं तिथंच गेलेलं आहे. पहिली ते दुसरी शिक्षण माझं तिथंच झालेलं आहे. एकूणच शिक्षणाचे टप्पे कसे कसे होत गेले? म्हणजे प्राथमिक शिक्षण कुठे झालं, कॉलेजचं शिक्षण कुठे झालं आणि मग नोकरीच्या या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही कसं आलात? माझं शिक्षण माझं सोलापूरमध्येच हरळवाडी गावात झालं. दुसरीला आम्ही सातारा इथं. कोणत्या शाळेमध्ये तुम्ही होतात पहिली? म्हणजे पहिलीला आम्ही कोरलीच्या गावामध्ये एक शाळा आहे छोटीशी, जिल्हा परिषद शाळेतनं सुरुवात झाली. जिल्हा परिषद शाळा. पुढे 4थी नंतर पुढे कुठे गेले तुम्ही? दुसरी नंतर मी सातारला गेलो. सातारला विशाल सह्याद्री माध्यमिक विद्यालय आहे, तिथनं माझं शिक्षण पूर्ण 10वीपर्यंत झालेलं आहे. आणि 10वी झाल्यानंतर 11वीला परत सोलापूर रिटर्न आल्यानंतर 11वी माझं संभाजी हायस्कूलला झालं, 11वी 12वी. आणि तिथनं मी करत असताना हार्डवेअर नेटवर्किंगचा मी हे केलं, डिप्लोमा केला आहे आणि तिथून पुढे माझी पार्श्वभूमी चालू झाली. सर, शालेय आणि कॉलेज जीवनातल्या काही आठवणी सांगता येतील का आपल्याला? शालेय जीवनातल्या भरपूर आठवणी आहेत. कॉलेज जीवनात माझी काय आठवण राहिली असे मला वाटत नाही, कारण शालेय जीवनात माझं काम करणं हे महत्त्वाचं होतं. कारण महत्त्वाचं म्हणण्यापेक्षा माझी परिस्थिती एवढी नव्हती टप. कारण आम्हाला जे कपडे होते ते फाटलेले कपडे आम्ही त्याला शिवून, तुकडे झालेले असे कोणी दिलेले असेल तर शिवून ते घालत होते, त्यामुळे पार्श्वभूमी बिकट होती घरगुती. सर, आज तुम्ही टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये एका विशिष्ट उंचीवर पोहोचलेलात आणि सोलापूरकरांसाठी ते अभिमानास्पद आहे. तर या क्षेत्रात नेमकं कसं आलात हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. या क्षेत्रात यायचं म्हणजे मी शाळा शिकत असताना माझी जे नोकरी म्हणण्यापेक्षा एका केबलचा व्यवसाय होता. म्हणजे चामुंडा इन्फो सर्व्हिस म्हणून इंटरनेटची नवीनच कंपनी सातारमध्ये आली होती आणि त्यांना केबल टाकण्यासाठी मुलं हवी होती. ओके. आणि माझं झाडावर चढणं वगैरे किंवा पोल चढणं हे माझं कौशल्य आहे. शेतीमध्ये असल्यावर नारळ मी चढून नारळ काढत होतो, त्यामुळे पोलवर चढणं मला सोपं पडलं आणि मला त्या कंपनीने लगेच हायर केलं. पोलवर चढायसाठी वायर टाकायसाठी मला लागलं. काय साल होतं आणि तुम्ही कितवीला होतात? साधारण मी त्यावेळेस 8वी 7वी 8वीच्या आसपास असेल. 7वी 8वीला तुम्ही पहिला जॉब केला? मी शाळा शिकायला सुरुवात झाली. सकाळी 7ला शाळा भरायची, 12 वाजता सुटायची. मग 1 वाजता आपलं तिकडेच कामावर जायचं. पोहे नाक्याला ते दुकान होतं, तिथं काम करत होतो. ओके. काय पगार त्यावेळेला मिळायचा? साधारण 300 रुपये पगार होता आम्हाला त्यावेळेस मिळायचा. परंतु पगारापेक्षा त्यांच्याकडे जी आम्हाला काम करत असताना आम्हाला येण्या जाण्यासाठी आम्ही चालत जायचो, तर त्यांच्याकडे स्कूटर होती, ती कप आपली बजाजची चेतक आणि कप, ती मला वापरायला मिळायची. म्हणजे कंपनी मला घेऊन जावं घरी, लेके जाओ और सुबह जल्दी आ जाना. त्यामुळे मला त्या स्कूटरच्या आवडीनं मी काम केलं. सर, टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच वर्षापासून तुम्ही आहात. या क्षेत्रामध्ये आपले गुरु मार्गदर्शक कोण आहेत? तसं गुरु आणि मार्गदर्शन म्हटलं तर संजीव सक्सेना म्हणून आहे, चामुंडा इन्फो सर्व्हिसचे राउटर कॉन्फिगरेशनसाठी ते सातारला येत असायचे. आणि येत असताना मी ते बघायचो होते काय करतात ते. त्यांनी जाता जाता मला शिकवून जायचे. मैं जाने के बाद थोडासा ऐसा करना. आता एनिडेक्स वगैरे नवीन प्रकार आलेला आहे सगळा, पण त्यावेळेस तसं नव्हतं. टेलिफोनवर ते सांगायचे, त्या कमांड आणि त्या करत होतो. त्यावेळेस माझं एवढं शिक्षण खास नसल्यामुळं मला ते व्यवस्थित समजून सांगितलं. मला ते शिकण्यात आलं, माझ्या अंगीकार झाला आणि मी ते करत गेलो. ते कोणत्या गावी होते सक्सेना साहेब? म्हणजे सक्सेना साहेब हे राजस्थानचे आहे, अजमेरचे आहेत मूळचे. अजूनही तुमचा संपर्क आहे त्यांचा कायम. माझं महिन्यात 1-2 वेळा कॉलिंग होतं. तुमची सगळी वाटचाल बघून त्यांना काय वाटतं? ते अतिशय खुश होतात. मला पुण्यामध्ये येऊन भेटत असतात. पुण्या मुंबईला काय आले तर नक्की ते मला भेट घेऊनच जातं माझ्याकडून. ते एक केबल बॉय ते वेगवेगळ्या कंपनीचा मालक असा तुमचा प्रवास झाला आहे. तर आपले जे काही नास ब्रॉडबँड आहे किंवा 10G टेलिकॉम आहे,
या सगळ्या ग्राहकांना कोणत्या प्रकारच्या सुविधा देतात? नास ब्रॉडबँड 10G टेलिकॉम हे इंटरनेट लीज लाईनमध्ये 10G टेलिकॉम अग्रेसर आहे, की कॉर्पोरेट म्हणजे जे मोठे ऑफिस आहेत, बँका आहेत, कॉलेज आहेत, फॅक्टरी आहेत, यांसाठी 10G टेलिकॉम लीज लाईनमध्ये जातं जास्त. यासाठी आम्ही प्रायमरी आणि सेकंडरी अशा 2 लाईन देतो. एका लाईनचे पैसे भरा, एक लाईन तुम्हाला सेकंडरी पाथमध्ये आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देतो. सर, या क्षेत्रामध्ये स्पर्धा मोठी आहे, तर या स्पर्धेला पुढे जाण्यासाठी किंवा स्पर्धेला टप करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय? या स्पर्धेमध्ये भरपूर आमच्या टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये म्हटलं तर आमच्याकडे भरपूर अशा कंपन्या आहेत ज्यांना आम्हाला टफ होऊन जायचं, म्हणजे मोठ्या पुढे जायचं आहे. मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत, जिओ आहे, एअरटेल आहे, टाटा रिलायन्स आहेत, यांच्याबरोबर आम्हाला जगायचं आहे. टेलिकॉम इंडस्ट्रीमधनं ज्यावेळेस लायसन घेतलं जातं त्यावेळेस आम्हाला कॉन्ग्रॅच्युलेशन म्हटलं जातं, और इनके साथ तुम्हें लढना है और उसके बाद मेरे को रेव्हेन्यू देना है असं म्हणत असतात. त्यावेळेस आम्ही काय करतो की या कंपनीच्या सर्व्हिस त्यांच्या मोठ्या कॉर्पोरेट लेवलला आपण जाऊन तशी सर्व्हिस देण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून आम्ही आमचे क्लायंट आमच्या जवळ ठेवतो. आणि आम्ही प्रयत्न असा केला की त्या कंपनीपेक्षा जास्त सर्व्हिस किती चांगली देता येईल याचा माझा स्वतःचा वैयक्तिक त्यावर लक्ष आहे. सर, आत्ता आपल्या जे काही वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्यांची कार्यालय कुठे कुठे आहेत? सोलापुरातलं जे मुख्य कार्यालय माझ्या माहितीप्रमाणे 7 रस्त्याला आहे. 7 रस्त्याला आहे. आणखी कुठे कुठे आपले कार्यालय? माझं मुख्य कार्यालय 7 रस्ता आहे, सोलापूर नास ब्रॉडबँड प्रायव्हेट लिमिटेडचं आहे. 10G टेलिकॉमचं कॉर्पोरेट ऑफिस आमचं पुण्यामध्ये आहे, सिंहगड रोडला सवई हॉटेलच्या वरती. नास ब्रॉडबँड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड जे आहे ते सिंहगड रोडला धायरीमध्ये आहे. 3 कंपन्या माझ्या प्रायव्हेट लिमिटेड आहेत. त्या सोडून सुद्धा आमचं फ्रेक्सो बिल्डर फ्लेवर म्हणून एक अजून कंपनी आहे. अवनिक एंटरप्राइजेस आहे, सानवी एंटरप्राइजेस आहेत, नासनेट आहे. या कंपनीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं काम आहे. टेलिकॉम क्षेत्र सोडून सुद्धा आमच्या काही कंपन्या आहेत, त्या वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतोय. कोणत्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो वेगळं, म्हणजे थोडंसं जाणून? वेगळं क्षेत्र म्हणजे फ्रेस्को बिलेंडर फ्लेवर म्हणजे आपली पान चटणी, जे सोलापूरची चटणी जे आहे, आम्ही बाहेरच्या देशामध्ये त्याचं प्रोडक्शन कसं चांगलं आहे लॅब टेस्टेड करून आम्ही बाहेरच्या देशामध्ये जर्मनी आहे, नेदरलँड आहे, अमेरिका आहे, चायना आहे, मलेशिया आहे, या ठिकाणी आम्ही हे चटणीला सप्लाय करतोय आता सध्या. कोणत्या प्रकारची चटणी म्हणलं सर? पान चटणी आहे. पानावर आपण जी गोड चटणी जी लावतो पानाच्या वरती असते, किंवा पान आपण मसाले पानाला आपण ते गोड चटणीमध्ये डुबवून त्याला शेंगाच्या कसकसमध्ये बनतं, म्हणजे आपल्याकडे बनतं. सोलापूरमध्ये बनतं. सैफुल्लाचा प्लांट ठेवला आहे मी करून. टेलिकॉम मध्ये करत असताना इकडे यावं असं का वाटलं? याचा रिझन आहे की टेलिकॉम क्षेत्रात काम करत असताना माझं संजय गोडावत जे आपले स्टारचे मोठे व्यावसायिक आहेत त्यांच्या संपर्कात आमच्याकडे एक अंदाज आलेला आहे. अंदाज म्हणण्यापेक्षा तिथं गेल्यानंतर ती आवड निर्माण झाली आणि त्या क्षेत्रातनं जरा माहिती झाल्यानंतर आम्ही आपल्याही शहरात हे सुरुवात केली. सर, हे सगळं काम करत असताना तणावही तेवढाच तुम्हाला असणार आहे. जे तुमच्याकडे क्लायंट आहेत म्हणा किंवा तुमचे जे ग्राहक आहेत त्यांच्याशी रोजचा संवाद म्हणा किंवा त्यांच्याशी कायम संपर्क राहावा यासाठी कोणत्या प्रकारचा तुम्ही प्रयत्न करता? त्यांच्याशी संवाद राहण्यासाठी मी आवर्जून क्लायंट ज्यावेळेस मी शांतपणे असतो त्यावेळेस माझ्या क्लायंटला कोणाला भेटायचं किंवा चहा पाण्याला जायचं आहे तर मी आवर्जून फोन करून विचारतो, सर अभी फ्री है क्या, आता वेळ मिळू शकतो का, आणि देत असतात. आणि उदाहरण म्हणजे आपलं लोकमंगलचे मनीष सर जे आहेत, मनीष देशमुख, हे आवर्जून मला म्हणतात की महिन्यातनं एकदा तर तुम्ही मला माझ्या ऑफिसला भेटा. व्यवसाय सोडून व्यतिरिक्त माझ्याशी चर्चा करण्यासाठी त्यांना जास्त आवडतं, मला आवर्जून बोलवतात. बरोबर आहे. सर, आत्ता तुम्ही लोकमंगलचे मनीष सरांचं नाव घेतलं. आपण सोलापुरात कोणकोणत्या उद्योगांना सेवा देतोय? माझं उद्योगांना म्हटलं तर बालाजी अमायन्स आहे, प्रेशियन कॅम्पसॉफ्ट आहे, LHP आहे. त्यानंतर पुण्यामध्ये इव्होलंट हेल्थ म्हणून मोठी टेलिकॉम कंपनी आहे जी बाहेरच्या देशाचे जे इन्शुरन्स आहेत ते आपल्या भारतामध्ये त्यांचे सगळे देवाणघेवाण करतात. सर्वात मोठी कंपनी म्हटली तर पुण्यातनं माझी ती आहे. थायसन ग्रुप आहे पुण्यामधनं. त्यानंतर माझं लुमॅक्स आहे पुण्यामध्ये. आणि कॉल सेंटरमध्ये मी इन्फिनिटी डेटा सेंटर आहे माझं मोठं, जे सर्वात हायेस्ट कॉल सेंटर माझ्याकडे चालतं. आयपिंग डेटा सेंटर आहे माझ्याकडं. परत महिंद्राचं डेटा सेंटर आहेत माझ्याकडं. आणि ह्या सगळं करत असताना या डेटा सेंटरवरून मी बघत असताना मी माझं स्वतःचं डेटा सेंटर मी उभं केलेलं आहे. हिंजवडी फेज 1मध्ये पण माझं एक डेटा सेंटर आहे स्वतंत्र मालकी हक्काचं. फेज 2मध्ये पण मालकी हक्काचं आहे. रबाळेमध्ये सुद्धा माझं डेटा सेंटर स्वतःचं मालकी हक्काचं बनवलेलं आहे. पुण्यामध्ये तुम्ही कॉर्पोरेट ऑफिस आहे असं सांगितलं. सोलापूर सोडून पुण्यात जावं, मोठा व्यवसाय करावा असं कधी वाटलं नाही का? बऱ्याच वेळा वाटतं लोकांना, परंतु सोलापूरची मला वाटलं नाही का, म्हणजे की बाबा मोठ्या शहरात जावं आणि मोठा बिझनेस करावा? मोठ्या शहरात जाऊन तिथं बिझनेस करण्यापेक्षा मी प्रिपेअर केलं की मी माझ्या शहरात राहून तिथल्या शहराचा बिझनेस करीन. ओके. म्हणून मी तिथं कॉर्पोरेट ऑफिस केलं.
मीच म्हणण्यापेक्षा जर तुम्ही प्रिशियन कम्फर्ट जर बघितलं तर त्यांचं कॉर्पोरेट ऑफिस पुण्याचंच आहे. माझा क्लायंट आहे आणि माझा वैयक्तिक जवळचा क्लायंट म्हटलं तरी हरकत नाही. त्यांचंही तिथे कॉर्पोरेट ऑफिस आहे, माझंही तिथं आहे, पण आम्ही दोघंही इथंच राहतो सोलापूरमध्ये. आणि इथली राहणीमान आपल्या शहराला लागून जर आपण चिटकून राहिलो तर इथल्या लोकांना, जे मुलं आहेत आपली इथली, यांना आम्ही इथनं तिथं कसं अप्लाय केलं, प्रिशियन स्वतःच केलं आहे. इथलीच लोक पुण्यामध्ये काम करतात, रविवार शनिवार इकडे गावाकडे येतात, इथं राहतात, परत सोमवारी परत काम करतात. तशीच माझीही मुलं तिथं जातात, काम करतात दिवसभर. तिथल्याही लोकांना रोजगार मिळाला आहे, इथल्याही लोकांना मिळाला आहे. आणि पुणे मोठं हब स्टेशन आहे, मुंबई मोठं हब स्टेशन आहे महाराष्ट्रातलं म्हटलं तरी. आम्हाला बिझनेस मिळतो तिथं कारण की आम्ही जाण्याचा याचा उद्देश, आम्हाला कॉर्पोरेट ऑफिस तिथं टाकण्याचं, मला असं माझ्या स्वतःला वाटतं की प्रिशियननं जरी टाकलं असेल किंवा मीही टाकलं असेल किंवा आपले LHP वाल्यांनी पण टाकलेलं आहे की आमच्याकडे इथं सेवा नाही आहे. पहिली महत्त्वाची म्हणजे आम्हाला तिथं जाऊन टच करायचं आहे, लगेच क्लायंटला आम्हाला भेटायचं आहे. तर पुण्यामध्ये एअरपोर्टची सुविधा आहे, विमान सेवा आहे, रेल्वे सेवा व्यवस्थित आहेत, त्यामुळे आम्ही तिथं कॉर्पोरेट ऑफिस टाकतो. आम्हाला कोणती चेन्नईची लोक येऊन भेटायचं असतात, बँगलोर असेल, दिल्ली असेल किंवा इतर कलकत्ता असेल, इथनं लोकांना तिथं सोपं पडतं आम्हाला भेटायला. आणि आमच्या कॉर्पोरेट मीटिंग तिथं फटफट अटेंड होतात. सोलापूर येऊन परत रिटर्न त्यांना तेवढे 4 तास जर्नी रिटर्न करायचा, 8 तास त्यांचे वाया जातात. सर, नास ब्रॉडबँड आपली कंपनी आहे, शिवाय TNG टेलिकॉम आहे, सोबतच वेगवेगळ्या कंपन्या आहे. या वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून किती तरुणांना, किती लोकांना रोजगार मिळाला आहे, किती स्टाफ आपल्याकडे आहे? माझ्या कंपनीमधनं साधारण 300च्या वरती मुलांना माझ्या सोलापूरमध्ये काम मिळतं आहे. कारण की माझ्या ऑफिस मधला स्टाफ प्लस सेल्स असा स्टाफ माझ्याकडे आहे, जो बाहेरनंही काम करतो, कॉलेज करून करतो, काही तरुण काम नोकरी करून करते, प्रायव्हेटमध्ये काहीतरी जॉब करतात, शेती वगैरे करून सुद्धा काही लोक माझ्याकडे जॉब करतात. असे लोकांची माझी संघटना चांगली आहे, त्यांच्यामुळे माझा सेल्स महाराष्ट्रातला चांगल्या प्रकारचा आहे. ओके सर, एकूणच आपल्या टीमविषयी जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे हे सगळं काम करत असताना कोणाकोणाची सोबत लागतं, इथं ऑफिसमध्ये कोण कोण असतं? सोबत म्हटली तर सर्वात माझी सोबत इथे माझी बायको आहे, जिनं ह्या इंडस्ट्रीला चालू करण्यासाठी, अश्विनी तोरणे, ही माझी मिसेस आहे. तिचं शिक्षण चांगलं MA आहे, तिचं शिक्षण क्षेत्रातलं नेटवर्क होतं तिचं तसं. आमचे सासरे आहे ते रिटायर्ड प्राचार्य आहेत, परंतु त्यांचा जो कल होता बघितला माझ्या लग्नानंतर मी तिला शिक्षण पूर्ण केलं पुढं. साधारण फर्स्ट इयरला तिचं माझ्याशी लग्न झालं. ते फर्स्ट इयर सेकंड इयर तिचं संगमेश्वर कॉलेजलाच झालं. MA सुद्धा तिचं सोलापुरातच झाल्यानंतर मी ऑफिसलाच तिला लग्नानंतर माझी मुलं झाली. त्यावेळेस लहान मुलं माझं पहिल्यांदा होतं, मुलगी होती. त्यानंतर तिला म्हटलं ऑफिस जॉईन कर, कारण मला माझ्या माघारसुद्धा मला माझ्या सोबतीला ती घरात नव्हती, त्यामुळे तिला ऑफिसमध्ये आणलं. काही गोष्टी तिला येत नव्हत्या, म्हणून आम्ही अश्वत कम्प्युटर्समध्ये तिला टॅली चालू केली. कारण मला अकाउंटसाठी म्हणजे बॅकग्राऊंड जिथं कॅशिंग जिथं आहे तिथं मला जरा धावपळ होत होती, कारण सेल्स माझं ओके आहे. पण अकाउंटला मी तिला घेतलं, टॅली केली आणि अकाउंट तिच्याकडे देऊन टाकलं. माझ्या कंपनीचे सगळे अकाउंट डिपार्टमेंट, जेवढ्या टेलिकॉम कंपन्या आहे किंवा साईट्स आहे, शेती असेल, साईटच्या ज्या 4-5 माझ्या कंपन्या आहेत, ह्या सगळ्यांचं अकाउंटिंग माझ्या मिसेसकडेच आहेत. आणखी कोण कोण आहे आपल्या टीममध्ये? तिला तिच्या खाली 4 सेल्स अकाउंटचे 4 टीम आहे तिच्या खाली. आणि सोबतीला माझा मेहुणा आहे, जो ॲज अ कंपनी नास ब्रॉडबँड डायरेक्टर आहे. एकच मेहुणा आहे, नरेश ओसमानी. दोघं बहीण भाऊ त्या कंपनीला मी डायरेक्टर ठेवलेले आहेत. भविष्यात जाऊन काही दोघांचे क्लॅशेस होऊन आहेत, दोघंही जवळ माझ्या आहेत. त्याला लागून माझा भाऊ आहे, जो सुनील तोरणे आहे, तो माझा टेक्निकल ह्याच्यातनं डिपार्टमेंट बघतो. टीमबरोबर आमच्या प्रदीप गायकवाड आहे, कांबळे आहे माझ्याकडं, वाघमारे म्हणून आहे, चव्हाण म्हणून आहेत. अशी टीमवर्क माझ्याकडे भरपूर मोठ्या लेवलमध्ये. हरी आहे. सर, हे सगळं करत असताना मित्रांची सोबत कशी लागते किंवा त्यांचं मार्गदर्शन कसं मिळतं? तुमचे मित्र कोण कोण आहेत? मित्र म्हटलं तर माझ्याकडं स्वप्नील जिंगाडे म्हणून आहेत, ते ॲज अ फोटोग्राफर आहेत. सोलापूरमधनं त्यांनी भरपूर फिल्म सिटीमध्ये काम केलेलं आहे, फिल्म इंडस्ट्रीबरोबर काम केलं आहे. त्यांचे फोटोशूट किंवा फिल्म रेकॉर्डिंगचं त्यांनी काम करतात. दोन्ही आनंद जिंगाडे आणि स्वप्नील जिंगाडे 2 भाऊ आहेत. स्वप्नील जिंगाड्यांचं माझ्यावर जवळ म्हणजे काही गोष्टी असतील माझ्या जे शेअर खरंच करायला पाहिजे आणि काही चुकतं किंवा विचारायसाठी तो व्यक्ती माझ्या फार नियरेस्ट आहे. सर, व्यवसायाच्या निमित्ताने, उद्योगाच्या निमित्ताने परदेश दौरेसुद्धा तुमचे झालेत. आजवर कुठे कुठे जाऊन आलात आणि तिथल्या कार्यशाळा म्हणा किंवा तिथले जे काही कॉन्फरन्स होतात तिथून काय शिकून आलात तुम्ही? देशातनं बाहेर पहिल्यांदाच माझा चायना पहिला टूर झाला माझ्या मित्राबरोबर, माझ्या भावाबरोबर. पुण्यामध्ये भाऊ आहे माझा, जे नास ब्राउन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ॲज अ डायरेक्टर आहे. 3 जण आम्ही गेलो होतो आणि आपल्या देशाबरोबर तिथं काय देवाणघेवाण करता येते या बघण्यासाठी आम्ही गेलो होतो.
टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये माझा फोकस तिथं जास्त होता. या दोघांना आम्ही जातानाच आमची पार्श्वभूमी ठरवली की आपण ह्या वेगळ्या देशात जातोय, तिथनं काहीतरी घेऊन यायचं आहे. बऱ्याच गोष्टी घेऊन आलो. तिथं काय प्रोडक्शन बनतं आहे, कसं बनतं आहे. तसं बघितलं तर माझ्या शेतामध्ये जो मलमार डीम लावला आहे हा मी मलेशियाच्या पार्श्वभूमीवर मी माझ्या शेतात लावला. कारण मलेशियामध्ये जे पेपर बनतोय तो साधारण तिथं 50 रुपयाला रिम मिळते, आपल्या इथं 250 रुपयाला रिम आता 200च्या आसपास झालेली आहे. तिथं त्या दृष्टिकोनातून मी माझ्या शेतामध्ये मलबार डीम लावला. शेतीचा आपला प्रश्न पुढे आहेच आहे. सर, जसं की तुम्ही सांगितलं की या क्षेत्रात येताना तुम्हाला सक्सेना सरांचं मार्गदर्शन लाभलं. नवीन तरुण जे काही या क्षेत्रात येणार असेल किंवा त्यांना उद्योग व्यवसाय करायचा असेल तर काय सल्ला तुम्ही द्याल? नवीन तरुणांना सल्ला देणं हा माझ्यासारख्या लहान तोंडी मोठा घास होऊ शकतो की प्रत्येकानं स्वतःला ओळखलं पाहिजे. ह्या इंडस्ट्रीमध्ये टेलिकॉम इंडस्ट्री छान आहे तशी, परंतु तितकंही ते धोकादायकसुद्धा आहे मला म्हणायला हरकत नाही. आज फेसबुक, व्हॉट्सअप ह्या क्षेत्रामध्ये बघितलं गेलं तर मुलांचा जास्त वेळ तिथंच असतो की चॅटिंग किंवा एखाद्याला रिप्लाय देणं ह्यामध्ये जास्त वेळ करतो. बेटर आहे की त्या वेळापेक्षा जरासं थोडंसं काय तर नवीन क्रेज काय त्यातनं मिळाला, ती इंडस्ट्री चांगली आहे, क्रेज घ्या, नवीन काहीतरी बनवा. आणि अनेक काही गोष्टी त्यात घडण्यासारख्या आहेत. एकमेकाला जोडून मित्रांची संगत घेऊन जर पार्श्वभूमी केली, नोकरी चांगल्या पद्धतीने मिळते, व्यवसायही चांगला करता येईल त्यामध्ये. सर, टेलिकॉमचं आणि सायबरचं बऱ्याचदा चर्चेत असतं दोन्ही इंडस्ट्रीत. तर सायबर अटॅक म्हणा किंवा सायबर गुन्हेगारी म्हणा, या क्षेत्राची भीती आपल्याला म्हणजे किंवा सर्व उद्योग व्यवसायांना कायमच आहे. आता अलीकडे त्याचे फ्रॉड पण समोर येत आहेत. तर जनतेला म्हणा किंवा आपले हे जे काही कार्यक्रम पाहत आहेत त्यांना काय संदेश द्याल? सायबर गुन्हेगारीपासून वाचण्यासाठी काय करायला हवं? सायबर गुन्हेगारी म्हटलं तर सर्वात धोकादायक आहे. आज आपण या सायबर अटॅक जो म्हटला, पहिले चोरी लोक घर वगैरे फोडून करत होते. आजकाल काही घर फोडायची गरज नाही. तुमचा पासवर्ड किंवा तुमच्याकडे असणारे जर एखादी वायफाय रिक्वायरमेंट, ब्लूटूथ म्हणा, ह्या जरी मिळाल्या तरी तुमच्या अकाउंटमधले पैसे किंवा तुमच्या क्रॅश होऊ शकतात. तुम्ही कुठले व्यवहार करत असाल तर आपल्या सिक्युअर मोबाईल, सिक्युअर लॅपटॉप आणि सिक्युअर वायफायमधनं करावं, हीच मी अपेक्षा सांगतो. आणि ज्या प्रकारे तुमच्याकडे काही पोस्ट येत असतील, पोलिसांचे बऱ्याच वेळा आम्हाला मेल येतात, हे असं झालं, हे असं झालं, तर ज्यावेळेस आम्ही बघतो त्यामुळे अनेक गोष्टी ह्या एकमेकाला फॉरवर्ड करता तुम्ही. पण फॉरवर्ड करत असताना तुम्ही फॉरवर्ड केलं, पण दुसऱ्यानं तर फॉरवर्ड करताना त्याला एडिट करून जर फॉरवर्ड केलं तर त्यामध्ये तुम्ही गुन्हेगार हा सिद्ध होता. त्यामुळे या गोष्टी फॉरवर्ड करताना फार विचारपूर्वक करावं. ॲडमिन आम्ही तर विनंती करेन की जे ॲडमिन आहेत हे सगळे बनवलेले, यांनी आपण या प्रत्येकाला एक प्रोटोकॉल करून द्यावा, कारण पोलिसांना ह्याचा मोठा प्रकारचा ताण आहे. आणि विशेष म्हणजे जेव्हा सायबरचा तुम्ही एक इंटरनेट घेताय, मोठ्या कंपन्या घेताय, तर तुम्ही स्वतःचा डेटा स्टोअर करा. तुम्ही जे डेटा वापरताय ह्याचा लॉग खरंच मेंटेन करा. भविष्यात तुमच्या परिवारासाठी आणि या आपल्या शहराच्या किंवा आपल्या देशाच्या परिवारासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आज फेसबुकवर जे वापरता ही इंडस्ट्री फार मोठी आहे आणि ही इंडस्ट्री अख्ख्या जगभर फिरलेली आहे. आपला डेटा आपण अख्ख्या जगाच्या बाहेर आपली सगळी माहिती देतोय, त्यामुळे सांभाळून राहा. सर, सायबरचे अटॅक कायमच होत असतात. आपण आपली जी काही नास ब्रॉडबँड आहे किंवा टेनची, तर सुरक्षेच्या दृष्टीने आपण काय खबरदारी घेतोय? सुरक्षे दृष्टिकोनातनं महाराष्ट्रातली पहिली कंपनी असेल माझी, मला तर वाटत नाही, ज्यांची असेल तरी मला नक्की कळवावं की माझ्याकडं ज्या वेबसाईटसुद्धा ब्राउज होतात, यासाठी मी घरगुती कनेक्शनसाठी मी माझ्याकडे स्टोरेज बनवलेलं मोठ्या लेवलचं हिंजवडीला, जेणेकरून कधी क्राईम घडला तर आम्ही त्या कस्टमरचा पूर्ण डेटा ॲज अ गव्हर्नमेंटच्या रूलनुसार ॲप्लाय झाल्यानंतर आम्ही देऊ शकतो. ज्याला सायबर कोडनं त्या प्रकारचं पत्र आल्यानंतर आम्ही त्यांना तो डेटा देतो. त्याच्या अगेन्स्ट आमच्याकडून कुठेही डेटा मिळणार नाही, कारण ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही ते ठेवलेलं आहे आणि आमच्याकडे त्याचा डेटा स्टोरेज मोठा आहे. सर, एकूण किती वर्ष झाले आपल्याला या टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये आणि भविष्यातलं काय स्वप्न आहे? या इंडस्ट्रीमध्ये माझी सुरुवात झाली 2011पासून. जसं माझं लग्न झालं त्यानंतर आम्ही ह्या पार्श्वभूमीवर निघालो आणि सुरुवात त्याच्या अगोदरपासून 2009 ते 10मध्ये आम्ही सुरुवात केली होती, परंतु तेवढ्या लेवलमध्ये आमच्याकडे पैसे त्या नव्हते. मी व्यवसाय चालू करताना विजापूर नाक्याला बोराळे म्हणून आहेत, त्यांच्याकडून व्याजानं पैसे घेऊन मी हा व्यवसाय चालू केलेला आहे आणि त्यांनी मला चांगली साथ दिली. 2-3 वर्ष मला कधी व्याजावर पुटी जरी घेतले असेल, परंतु मला कधी त्यांनी मागण्या किंवा आणण्यासाठी मला कुठलं प्रेशर नाही झालं आणि काही काळानंतर माझी बदल झाला. भविष्यातले काय आपले स्वप्न आहेत?
भविष्यात माझी ही इंडस्ट्री फार मोठी होत चाललेली आहे. माझी पहिल्यांदा एक कंपनी होती, आज माझ्या इंडस्ट्रीमध्ये टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये 4 कंपन्या झाल्या आहेत. चारही सुरुवातीला कोणती कंपनी होती आणि टप्प्याटप्प्याने कसे पुढे होत गेलो? माझं नास ब्रॉडबँड होती, नासनेट ह्या नावानं पहिले चालवत होती. नास ब्रॉडबँड झाली. नासचं काय अर्थ आहे सर? नासचा अर्थ असा आहे की माझ्या मेहुण्याने हे नाव सुचवलं होतं. नरेश त्याचं स्वतःचं नाव होतं, आमच्या सासूचं नाव होतं शोभा आणि आमच्या बायकोचं नाव अश्विनी असं, त्यामुळे नास. आणि पुढं जाऊन ते नास आम्ही परत पुण्यासाठी कंटिन्यू केलं की नवनाथ अश्विनी सृष्टी, म्हणजे नवनाथ मी आहे, माझी बायको अश्विनी आहे आणि माझ्या मुलीचं नाव सृष्टी आहे. ती आम्ही पुण्यामध्ये सुद्धा त्याच नावानं आम्ही तिला पुढे नेलं. आणि मला वाटतं 10G टेलिकॉम पण अलीकडेच रजिस्टर केली आपण. मी अलीकडेच 10G टेलिकॉम घेतलं की मी बघितलं पार्श्वभूमीवर 2G झालं, 3G 4G झालं, त्यानंतर आता 5G येतं आहे, पुढे जाऊन 10G येईल. त्याच्या अगोदरच आम्ही सुरुवात केली. अनेक टेलिकॉम कंपन्या विचार करतील, त्याच्या आधी माझं लोगो किंवा कंपनी रजिस्टर्ड ऑल वर्ल्ड झालेली आहे 10G टेलिकॉम. त्या नावानं नवीन कंपनी अस्तित्वात येणार नाही, कोणी का असेना. सर नास ब्रॉडबँड आणि 10G टेलिकॉमचं काम एकसारखंच असणार आहे का वेगवेगळं असणार आहे? नास ब्रॉडबँडचं काम टोटली वेगळं आहे, 10G टेलिकॉमचं टोटली काम वेगळं आहे. काय फरक असणार आहे दोन्हीमध्ये? नास ब्रॉडबँड हे घरगुती कनेक्शन देते, ब्रॉडबँड कनेक्शन देते, लीजलाईन कनेक्शन देते. 10G टेलिकॉम फक्त कॉर्पोरेट कनेक्शन देईल, जी एंटायर महाराष्ट्र काम करेल ते. ओके. त्यामध्ये 10G टेलिकॉममध्ये माझा जास्त प्रयत्न चालू आहे की 10G टेलिकॉम उभा करताना सोलापूर हे आपलं 3 राज्यांच्या ह्याच्यावर आहे, बाँड्रीवर आहे, सीमेवर आहे. 10G टेलिकॉमच्या अंडर मी एक डेटा सेंटर, सेमी डेटा सेंटर छोटंसं, मला जेवढं झेपल एवढं एक डेटा सेंटर उभं करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. पुढच्या 6 महिने ते वर्षभर आम्ही डेटा सेंटरची बोलणं चालू आहे की अनेक कंपन्यांशी आम्ही टायअप करतो आहे, जे स्वतःचं डेटा घेऊन येतील आपल्या इथं सोलापूरमध्ये आणि इथून महाराष्ट्रभर किंवा जगभर इथून प्रसिद्ध करतील, याचा जास्त प्रयत्न चालू आहे. सर एक सामान्य प्रश्न विचारावासा वाटतो की मोबाईलचं इंटरनेट चालतं किंवा घरी वायफायचं इंटरनेट चालतं किंवा ब्रॉडबँड कनेक्शननंतर इंटरनेटचं, हे इंटरनेट म्हणजे नेमकं काय असतं? ते चालतं कसं काय? त्याच वायरिंगमध्ये ते कसं पोहोचतं किंवा वायफायला काय नेमकं हे असतं, कसं पोहोचलं जातं तिथून तिथंपर्यंत? याचं असं आहे की ही इंडस्ट्री उभी राहते. आपल्या भारतामध्ये डेटा येण्याचे 2 मार्ग आहेत. एक तर सागरी मार्ग म्हणजे गुगलनं आपली स्वतःची केबल म्हणजे सिंगापूर वगैरे इकडून टाकलेली आहे. सिंगापूरपासून पण आपल्या काही केबल आलेल्या आहेत, तर ते आपल्या डेटा सेंटरला कनेक्ट होतात, जे मुंबई, चेन्नई आणि बँगलोर आणि दिल्ली अशा ठिकाणी डेटा सेंटर त्या अंडरग्राऊंड त्या केबल येऊन जोडलेल्या असतात. तिथून आमच्या जे आहे टेलिकॉम इंडस्ट्री चालवणारे म्हणजे टाटा, एअरटेल, रिलायन्स या ठिकाणी आपली स्वतःची केबल, म्हणजे अशी केबल घेऊन जाणं नाही, त्यासाठी टेलिकॉमचं लायसन असतं जे संचारबहूंमधनं घ्यावं लागतं. त्याला अनेक कॅटेगरी आहेत, त्या कंप्लीट करायच्या आहेत, पासआउट करायचं आहे आणि लिगल पद्धतीने त्या लायसन मिळाल्यानंतर मग त्या डेटा सेंटरशी जोडून मग ते आपल्या वायरी जोडून आणि आपण आपल्या शहरापर्यंत आणायचं आहे आणि तिथून आपण आणून आपल्या डेटा सेंटरमध्ये त्याला मर्ज, त्याचं स्टोरेज, त्याचा डेटा लॉग मेंटेन करून मग बाकी लोकांना द्यायचं आहे आपल्या केबल ऑप्टिकलमधनं किंवा वायफायमधनं. त्यांच्या राउटरमध्ये जातं आणि राउटरमधनं मोबाईलला वायफाय होतं. हे काय असतं म्हणजे इंटरनेट म्हणजे नेमकं? इंटरनेट म्हटलं तर एक जाळं आहे, एक प्रकारचं नेटवर्क लॅनचं जाळं आहे, नेटवर्क आहे. ही कुठली एखादी पॉवर जनरेट काय नाही, म्हणजे जसं पेट्रोल आहे, द्रवरूप आहे किंवा तुम्ही ज्या द्रवरूप वस्तू बघता किंवा दिसत नाहीये अशी वस्तू आहे, याला स्टोरेज करता येत नाही. जसं तुम्ही एखादी इलेक्ट्रिसिटी बॅटरीमध्ये जसं स्टोरेज करता तसं इंटरनेट कुठेही स्टोरेज करण्यासाठी नाही आहे आज तागायत. तुम्ही आज त्याला साठवून ठेवाल आणि परत त्याला वापराल असं नाही. हा नेटवर्क असं होऊ शकतं का? इंटरनेट मी जमा करून ठेवलंय, अमुक गावाला गेल्यानं वापरला, असं होऊ शकतं? अजिबात होणार नाही. हे एक प्रकारचं नास ब्रॉडबँड प्रायव्हेट लिमिटेड मी एक वेबसाईट बनवली. वेबसाईटला जो कनेक्ट होतो तो माझा तो एक डेटा देवाणघेवाण चालू होते. हे असं प्रकारचं जाळं आहे फक्त. हे स्टोरेज वगैरे काही नाही, एक जाळं आहे फक्त. तुम्ही माझ्याशी बोलता, मी तुम्हाशी बोलतोय, हे जाळं आहे आपल्या दोघांचं फक्त. सर मोबाईलला सुद्धा इंटरनेट चालतं, तेच घरी ब्रॉडबँड कनेक्शन जेव्हा असेल ते चालतं. मोबाईलचं इंटरनेट आणि ब्रॉडबँडचं इंटरनेट काय फरक आहे याच्यामध्ये? मोबाईल इंटरनेट हे टेलिकॉम क्षेत्रामध्ये मोबिलिटी म्हटलं जातं त्याला आणि आमच्या कनेक्शनला ऑप्टिकल कनेक्शन, ब्रॉडबँड कनेक्शन असं म्हटलं जातं. मोबिलिटी हे फक्त स्पेक्ट्रमवर चालणारं कनेक्शन आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचे मेल वगैरे पाहू शकता. त्यावर असं नाही की लाईव्ह त्याचं तेवढे हेवी लेवलचं तुम्ही काहीतरी काम करू शकता की हेवा डेटा तुम्ही एकमेकाला देवाणघेवाण करणार आहे. एखादं कॉल सेंटर चालवते, मोबाईल डेटा होत नाही. ऑप्टिकल केबलमध्ये ते होत असतं. त्यामुळे प्रिपेअर सगळे जे मोठ्या कंपन्या आहेत हे ऑप्टिकल केबल किंवा वायरलेसचे जे चांगल्या प्रकारचे वायरलेसचे कनेक्टिव्हिटी आहेत त्यामध्ये जातात. ते भविष्य काय असेल मोबाईल इंटरनेटचं आणि ब्रॉडबँड इंटरनेटचं?
भविष्य म्हणजे मोबाईल इंटरनेट हे भविष्यात मी माझ्या परीनं तर म्हणतो की जसं आपण BSNLची जेव्हा पहिल्यांदा एक 10 वर्षाखाली बघितलं तर केबल कॉपरमधलं कनेक्शन होतं, आजही कॉपरमध्ये कनेक्शन आहे BSNLचं. ते लुप्त होत वायरलेसमध्ये आलं, परंतु भविष्यात जाऊन वायरलेसच्या ज्या फ्रिक्वेन्सी निघतात त्यातले किरण निघत आहेत ते आपल्या शरीराला भयान घातक आहेत. भविष्यात गव्हर्नमेंट त्यावर भयान विचार करत आहे, कारण की हार्टला त्याचे परिणाम होतात. जे हार्ट सर्जन आहेत मोठे आपले सोलापूरचे आहेत त्यांनाही या गोष्टी चांगलं आहे. आणि भविष्यात हे वायरलेस बंद होण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्यांनी किती त्यावर ऑब्झर्वेशन किंवा काय म्हणतात ते सर बंद कसं काय होईल, उलट वाढत जातं. वाढणार नाही, वायरमधलं इंटरनेट वाढणार आहे. वायर इंटरनेटची भरपूर क्रेज आहे, त्यामध्ये व्यवस्थित आहे. आजही आपण जर वायफायचं जर चार्जर बघितला आणि केबलचं जर चार्जर बघितला यात फरक आहे आणि त्याचा परिणाम 100% शरीरावर होतो. वायफायचा केबल इंटरनेट हे जास्त चालेल भविष्यातसुद्धा. ओके सर, इंटरनेटचे सध्याचे काय रेट आहेत, म्हणजे किती जीबीला किंवा किती टीबीला काय रेट आहेत, कसं ठरवलं जातं हे? टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये जीबी आणि टीबी ग्राहकाला नवीन कनेक्शन घ्यायचं असेल तर त्यांनी काय खबरदारी घेतली पाहिजे किंवा काय चौकशी केली पाहिजे कंपनीकडे पहिले म्हणजे तुम्ही ज्या कंपनीकडून कनेक्शन घेता, म्हणजे अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला की ज्या कंपनी घेता आहात त्या कंपनीला तुम्ही विचारू शकता की तुमचं टेलिकॉम लायसन आहे का, तुम्ही अंडर टेलिकॉम आहात का. आणि फ्रँचायझी किंवा ह्या ज्या कंपन्या आहेत हे अंडर टेलिकॉम असतात, हे फक्त ॲग्रीमेंटली असतं. ज्यावेळेस तुमचा एखादा डेटा, तुमच्या मुलांचा एखादा सिक्युअर काही गोष्टी जातात त्यावेळेस त्या टेलिकॉम कंपनी काही मिळत नसतं, त्याचा मालक कुठं तर तिसरीकडे जातो आणि त्या पार्श्वभूमी पोलिसांना भयंकर त्रास होतो आणि शेवटपर्यंत आपल्याला क्राईम मिळत नाही. आमच्या बाबतीत कसं आहे, आम्ही स्वतःचं टेलिकॉम लायसन घेतलं, ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही पूर्ण चाळून या गोष्टीचा जास्त विचार करून करतो. आणि प्रत्येकाला मी सांगेन की आपलं ज्यावेळेस विचारता कनेक्शन घेताना पहिली कंपनी माहिती विचारा, तुम्ही कंपनी कुठली, कशी आणि कशी उभारली, त्याचा मालक कोण, चालक कोण, हे लय महत्त्वाचं. जर कोण देत असेल तर एवढं कशाला विचारणार लोक. स्वस्तामध्ये देण्याचं रिझन असं आहे की टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये जे आहे भारत सरकारचं DOT जे ऑफिस आहे हे त्यावर लक्ष ठेवून असतं. लोकांना वाटतं की आपण 2 नंबरनं कनेक्शन करतो, कळत नाही. जेव्हा टेलिकॉमचं दरवर्षी माझ्याकडे इन्स्पेक्शन होतं, माझ्याकडे येतात टेलिकॉम इंडस्ट्रीतले लोक, कारण आमचं ऑडिट आहे, लायसन आहे. ऑडिट होतं की मी कसं चाललो आहे, माझे जाण्याचा ट्रॅक बरोबर आहे का, त्याच्यावर एक सर्टिफिकेट होतं आमचं. आणि त्यावेळेस आम्हाला बऱ्याच विचारतात की अजून किती कंपन्या आहेत. आम्ही सांगत नाही, कारण की रिझन ऑफ की आपण आपल्या शहरात असतो, मला काही दुसऱ्या कंपनीचं घेणं देणं नसतं. पण त्या कंपन्या ज्या स्वस्तामध्ये देतात ह्या एका कस्टमरमधून अनेक कस्टमर चालवतात. म्हणजे तुम्ही स्वतःचा डेटा सगळ्यांना शेअर करता की लॅन हे होतं आणि हे चुकीचं कनेक्शन आहे. एक रिसर सिक्युअर कंपनीकडून घ्या, लायसन कंपनीकडून घ्या, माझं हे सांगणं आहे. सर, सोलापूर शहराची लोकसंख्या जी आहे ती 10 ते 12 लाख आहे आणि एकूण जिल्ह्याची जी लोकसंख्या ती 40 लाखापर्यंत आहे. तर एकूण लोकसंख्येच्या किती पर्सेंटेज इंटरनेट पोहोचलेलं आहे असं तुमचा काही सर्वे आहे का किंवा काय अभ्यास आहे का? माझ्याकडे जसलं सर्वे म्हटलं तर आज भारतामधल्या सगळ्या छोट्या मोठ्या गरीबपासून ते श्रीमंतीवर प्रत्येकाकडे इंटरनेट आहे, मोबाईलने इंटरनेट पोहोचवलेलं आहे. परंतु केबलचं इंटरनेट म्हटलं तर फक्त शहरापुरतं लोक सर्व्हिस देतात. शहर सोडून कोणीही शहराच्या 1 किलोमीटरच्या दायऱ्याच्या बाहेर कोणीही सर्व्हिस देत नाही आहे, कारण त्यांना बाहेर जायचंच नाही आहे. इथल्या इथं तेवढाच व्यवसाय करायचं, तेवढंच आपलं प्रोटेक्शन करतात. पण टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये करत असताना प्रत्येकाला सर्व्हिस मिळावी ह्याची आम्ही जास्त अपेक्षा करतो. कारण टेलिकॉमचं लायसन घेताना आम्हाला DOT म्हणते आप खाली अपने सिटी में मत देखो, सिटी के बाहर भी थोडासा विलेज में ध्यान देऊ. आपण कुठे कुठे पोहोचले म्हणजे शहरासोबत ग्रामीण भागात पण? माझं ग्रामीण भागात आहे, इंटर महाराष्ट्र म्हटलं तर माझं आहे. विशेष म्हणजे माझं गडचिरोली आत्ता माझा प्लॅन चालू आहे की गडचिरोलीमध्ये मी आता पाऊल ठेवतोय. मला गडचिरोलीमध्ये अनेकांनी म्हटले गडचिरोली हे तसं धोकादायक आहे. महाराष्ट्रात राहतो त्यामुळे माझं धोकादायक असे शहर म्हणता येत नाही. भारत माझा देश आहे आणि मी प्रत्येक ठिकाणी जाणार आहे, करणार आहे आणि सर्वांना सुविधा देणार आहे. सर, ब्रॉडबँड कनेक्शन देणं योग्य का तुम्ही आता जे वायफाय थ्रू देणं कनेक्शन योग्य आहे? ग्राहकांनी जसं तुम्ही सल्ला दिला की काय काय काळजी घ्यावी, आता तुम्ही राज्यभरात कनेक्शन द्यायचं तुमचं स्वप्न आहे, तर समजा एखाद्या ग्रामीण भागातनं तुम्हाला विचारणा झाली की अमुक अमुक ठिकाणी आम्हाला कनेक्शन हवं, ते शक्य आहे का आपल्याला? ते शक्य आहे. मला त्या ठिकाणी साधारण 10 ते 15 कनेक्शन जर अवेलेबल झाले त्या शहरात, ग्रामीण भागात, शहरामध्ये, खेड्यामध्ये, तर मी तिथं करायला तयार आहे. किंवा त्या ग्रामपंचायतीनं जर समोर येऊन जर केलं तर माझा त्या मागचा उद्देश आहे की आपल्या जे सोलापूरच्या SP मॅडम आहे त्यांचा एक मोटो आहे की परिवर्तन, एक त्यांनी नवीन एक अभियान चालू केलेलं आहे. माझी त्यांची वैयक्तिक 2 वेळा भेट झालेली आहे.
त्यांनी मला बोलून घेतलं होतं. आपले जे पाटील साहेब आहेत, ते सूर्यकांत पाटील साहेब जे होम DYSP साहेब आहेत, त्यांनी बोलवून घेतलं की मला माझ्या व्यवसायापेक्षा त्या ग्रामीण खेड्यामध्ये त्यांना कॅमेरे बसवायचे आहेत मॅडमला, आणि त्या कॅमेऱ्याबरोबर एक सायरन बसवायचं आहे. आणि त्यांना असं विचार मॅडमचं आहे की त्या कॅमेरे म्हणजे तिथं काही क्राईम घडला आहे तो मिळावा लगेच, आणि सायरन ह्या कंडिशनवर बसवायचं आहे त्यांना मॅडमला की एखादा घातपात झाला आहे, एखाद्याचं घर पेटलं आहे, एखाद्याचा मृत्यू झाला अचानक काही सर्पदंशानं, तर तुम्ही तो सायरन त्या देवळामध्ये बसवायचा आहे. देवळामध्ये बसवून रिझन ऑफ ते सगळ्या गावाला कळेल लगेच, आणि त्याची लगेच व्यवस्था शहराकडे होईल जे रुग्णालयात न्यायची. मॅडमचं जास्त प्रोत्साहन आहे त्यामध्ये. त्याच्यासाठी माझा प्रयत्न आहे की मला तिथे कनेक्शन केल्यानंतर ते कॅमेरे लाईव्ह ती आपल्या कमांड कंट्रोलला पोचवता येतील, याचा माझा जास्त ते करण्याचा मोठं आहे. सर, मला आठवते तत्कालीन पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर सर यांच्या कालावधीमध्ये संपूर्ण शहरामध्ये आपण CCTVचं कनेक्शन जाळं निर्माण केलं होतं. सद्यस्थिती त्याची काय आहे आणि हे किती आवश्यक आहे CCTVचे? सध्याची स्थिती म्हटलं तर मी ज्यावेळेस सोनगारकर साहेब होते जेवढे 2-3 वर्ष माझ्याबरोबर होते, मी त्यांच्याबरोबर होतो, त्या टीमबरोबर होतो. त्यावेळेस सूर्यकांत पाटील साहेब ते क्राईमला होते. त्यानंतर संजय जगताप म्हणून साहेब आलते, तेही क्राईमला परत आले. या सगळ्यांनी मिळून मला भरपूर साथ दिली म्हणा, की माझं ऑप्टिकल फायबरचं मोठं जाळं होतं, काही केबल लागले आम्हाला, त्यावेळेस आम्ही विकत आणल्या परत, आणि शहरात त्यांना त्या चौकामध्ये मी टाकून दिलेत. लोकसहभागातून अनेक लोकांनी मदत केली, कॅमेरे दिले, आम्ही बसवले. ते लाईव्ह जाळं आम्ही साधारण 32 कॅमेरे आम्ही लाईव्ह कमांड कंट्रोलला आणलेत, जे CP ऑफिसमध्ये आहे. सद्यस्थिती म्हटलं तर त्याला मेंटेन करण्यासाठी मला कोणी सपोर्ट मिळाला नाही, म्हणजे ती दुर्दैवाची बाब झाली माझ्या बाबतीत. अनेक वेळा मी प्रयत्न केला, परंतु त्यासाठी जर तुम्ही वर्षाला जरी 3-3.5 लाखाचा जर तुम्ही निधी जर खर्च केला, मग तो महापालिका असू दे, पोलीस आयुक्ताला असू दे, अनेक ठिकाणी मी पत्रव्यवहार झालेला आहे. जे कडोकोर मॅडम आहेत त्यांनीही पत्रव्यवहार केलेला आहे. त्याकाळी चव्हाण मॅडम होत्या, ज्या HQ म्हणून होत्या, त्यांनीही भरपूर वेळा मदत, चव्हाण सर म्हणून होते, त्यांनीही भरपूर प्रयत्न केला, पण मदत सोलापूरच्या बाबतीत तशी घडत नाही आहे. पण तेच जर पुण्याच्या बाबतीत जर म्हटलं, आवश्यक आहे CCTVचं जाळं असणं सोलापूरला? CCTV जाळं म्हटलं सोलापूरच्या बाबतीत तर 100% आवश्यक आहे. अनेक क्राईम त्यामध्ये विथिन सेकंदमध्ये करू शकतात. आता एवढी मोठी टेक्नॉलॉजी आहे. काल परवा माझ्या एक चेन्नईच्या कंपनीचे डेटा सेंटर म्हणतो सोलापूर संदर्भात, ते चेन्नईची कंपनी माझ्याशी इथून भेट घेऊन गेली. माझं नेटवर्क, माझं असणं प्रोटेक्शन किती मी ताकदीचं आहे हे बघण्यासाठी त्यांची टीम आली ती साधारण 27 तारखेला येऊन भेटून गेली. बघितलं त्यांनी, तर त्यांनी मला एक नवीन कन्सेप्ट सांगितली की मी माझा फोटो जरी मी त्या स्टोरेज कमांड कंट्रोलमध्ये जर टाकला, तर मी या सोलापूर शहरात मी कुठं कुठं फिरलो आहे, जेवढे कॅमेरे मी जोडलेत कमांड कंट्रोलला, तर माझी पूर्ण सीडी विथिन सेकंडमध्ये काढू शकतात की किती वाजता मी कुठल्या दुकानात होतो, कुठल्या रोडला होतो, कसा होतो, कुठे गेलतो, कुठली गाडी वापर, माझ्या चेहऱ्यावरून सगळं सापडतं. आज इतकी टेक्नॉलॉजी बदललेली आहे. आणि अतिशय महत्त्वाचं आहे, पोलिसांना विथिन सेकंडमध्ये कस्टमर ह्याला क्राईमला पकडण्यासाठी. सर, पोलीस असेल किंवा बाकी वेगवेगळ्या शासकीय कार्यालयाने सुद्धा आपण सेवा देत असता, किंवा सामाजिक भूमिकेतनं सुद्धा तुम्ही त्यांच्यासोबत आहात. सर, मुलाखतीच्या आपल्या या शेवटच्या टप्प्यामध्ये तुमच्या काही पर्सनल गोष्टी मला जाणून घ्यायच्यात. सर, शेती आणि पर्यावरणाची तुम्हाला आवड आहेच आहे, तर शेती आणि पर्यावरणाकडे कसे वळालात आणि तुम्ही काही छंद जोपासलेले आहेत का? शेती आणि पर्यावरण छंद असे तिन्ही प्रश्न तुम्ही एकदमच विचारलेत मला. तिन्ही असं आहे, शेती ही माझं वडिलोपार्जित जमीन, म्हणजे जमिनीशी नातं आहे. लहानपण माझे शेतीमधूनच गेलेलं आहे, त्यामुळे मला बीज रोवल्यापासून त्या झाडाला वाढ कशी करायची मी पाहत आले माझ्यासमोर, त्याच्या प्रत्येक फळापासून ते झाडापर्यंत, आणि झाडाशी माझी निगडीत आहे. मी त्या झाडाला जरी अशा हात जर फिरवतो माझ्या अंगावर शहारा उमरतो की किती सुंदर आहे. त्यामुळे माझ्या शेतामध्ये साधारणपणे मलबारनी माझ्याकडे 2,500 झाडं आहेत आता सध्या. नारळाची साधारण 500 झाडं आहेत. वेगवेगळे फळांची झाडं माझ्याकडे आहेत. कोणतंही फळ माझ्या शेतामध्ये नाही असं नाही. माझ्या घरातल्यांना आज जर वाटलं की आपल्या शेतातली केळी खायची, तर महिनाभरात ती केळी येत असते माझ्या शेताकडे, माझ्या ह्याच्यातनं. आणि दर आठवड्यातनं जेव्हा वाटतं सकाळ सकाळ मी जातो शेताकडे, येतो. शेत एक 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. छंद म्हटला तर आम्हाला नवरा बायकोंना किंवा माझ्या मुलाला, छोटा मुलगा माझा 2रीला आहे, गड चढण्यासाठी शिवाजी महाराजांची पार्श्वभूमी आम्हाला जास्त आवडते. मी मुळात माझं सातारा शिक्षण झाल्यामुळं महाराजांचे उदयनराजे भोसले यांच्या अदालतवाडा किंवा तुमचे कोडोलीचे बाग किंवा महाराजांचा वाडा या ठिकाणी माझे वडील स्वतः चाकरीला होते वाड्यावर. त्यामुळे वाड्याचं म्हणजे त्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या पार्श्वभूमीमधून आम्हाला जास्त आतुरता आहे आणि मला जास्त आवडतं. आणि त्यानंतर छंद शेती व्यवसाय माझ्याकडे वाढण्याचं रिझन आहे की काय म्हणतात ते,
त्या मातीशी जोडणं आणि त्या मातीतलं काय काढायचं पिकवायचं हे मला जास्त आवडतं. ओके. सर तुमचं स्वप्न काय आहे सोलापूरच्या अनुषंगानं किंवा टेलिकॉमच्या अनुषंगानं काय करायचं आहे तुम्हाला भविष्यात? टेलिकॉमच्या अनुषंगानं म्हटलं तर सोलापूर हे नॉन प्रायोरिटी झोन आहे. पहिली म्हणजे गोष्ट, ही गोष्ट अनेकांना माहीत नाही. आता मीही स्वतः म्हणतो आहे की डेटा सेंटर उभं करायचं आहे आणि करायचं आहे. नॉन प्रायोरिटी झोन म्हणजे आपण सोलापूरमध्ये एखादी इंडस्ट्री उभं करताना टेलिकॉममध्ये जेव्हा कॉल सेंटर आपण म्हणतो, पुण्यामध्ये अनेक कॉल सेंटर आणि सोलापूरला नाही आहे आणि आपण चालू करण्याचा विचार करतो. कॉल सेंटरला जे बॅकग्राऊंड लागतं पूर्ण ते आपल्या सोलापूरला डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनचं नाही आहे. हे महत्त्वाचं आहे. तुम्ही अनेक इंडस्ट्रीला जर विचारलं, एअरटेल, टाटा, रिलायन्स पुण्याला की सोलापूरला PRI पाहिजे. PRI लाईन म्हणजे काय आहे की सोलापूरमधनं जे कॉल सेंटर उभं करण्यासाठी जी सर्वात महत्त्वाची लाईन लागते हे फक्त BSNL देऊ शकतं आहे आणि आता रिलायन्स देऊ शकतं आहे. रिलायन्ससुद्धा फक्त काही क्षणापुरतं देतं आणि त्यानंतर त्याला पूर्ण सर्व्हिस मिळत नाही. BSNL आहे. BSNLकडे पण स्वतंत्र टेलिफोन एक्सचेंज असल्यामुळे ते देता येतं आहे, बाकी नाही. आणि BSNLचं PRI हे तेवढं सक्षम नाही आहे, तसं म्हणायला हरकत नाही आहे. त्यामुळे प्रायव्हेट कंपन्यांना PRI लाईन मिळत नाही कारण नॉन प्रायव्हेट झोन आहे. त्यामुळे आपल्याकडे कॉलेज सेंटर उभं राहणं अतिशय म्हणजे होऊ शकत नाही. हे माझ्यासारख्या म्हणणं वावगं ठरत नाही आहे. पण तुमचे प्रयत्न आहेत की बाबा काहीतरी. मी टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच वेळेस ज्यावेळेस माझं महाराष्ट्र लेवलमध्ये किंवा दिल्ली लेवलला जर बोलणं होतं तर मी अनेक वेळा म्हटलं की आम्हाला PRIसाठी प्रायव्हेट कंपन्यांना सेक्टरला द्या, परमिशन द्या, ॲक्सेस सर्व्हिससाठी परमिशन द्या, त्याचं लायसन द्या, असं माझं बऱ्याच वेळा म्हणणं आहे. परंतु ते म्हणतात की मुळात सोलापूर हे नॉन प्रायोरिटी झोन आहे कारण की पुण्याला टच आहे 200-250 किलोमीटरला. इकडे 200-250 किलोमीटरला आपला हैदराबाद आहे आणि इकडं जवळपास कर्नाटक आहे, गुलबर्ग आहे. या सिटीला त्याच जिल्ह्यांनी म्हणजे त्या महाराष्ट्रामधून जिल्हा म्हणजे कर्नाटक हा जो स्टेट आहे यांनी त्याने नॉन प्रायोरिटी झोन केला आहे. त्यामुळे त्यांचे कॉल सेंटर जर गुलबर्गा जर म्हटलं, सोलापूर एअरपोर्ट नाही पण गुलबर्ग गेलं आहे. याच्या मागच्या अनेक पार्श्वभूमी आहेत. आम्ही इथून गाडी घेऊन गुलबर्ग गेलो होतो, गुलबर्ग्यातनं आम्ही पुढच्या शहरांना जातो विमानानं. विमानतळाचा प्रश्न आहेच भयान मोठा आहे. सोलापूर शहराची प्रगती म्हणा किंवा सोलापूरला अधिक पुढे जाण्यासाठी विमानसेवा किती आवश्यक आहे काय सांगा? अतिशय महत्त्वाचं आहे कारण आम्हाला ज्यावेळेस तिकीट गुलबर्ग्यातनं विमानाचं सेवा घेत असताना आम्हाला जे मेल येतात किंवा आम्हाला जाऊन समोरच्या पार्ट्यांना अर्जंट बेसमध्ये भेटायचं. अनेक इंडस्ट्रीवाले आहेत, मी नाही, अनेक जणांची माझी विमानामध्ये भेट होती की कुठं निघालं आहे बाबा, आज मुंबई चाललो आहे, आज इकडं चाललो आहे, आज दिल्ली चाललो आहे, आज कलकत्ता चाललो आहे, आज बाहेरच्या देशात जायचं, आज माझ्या रात्रीची फ्लाईट आहे. अशा पार्श्वभूमीवर आम्ही भेटत असतो. त्यावेळेस आम्ही चर्चा होती की सोलापूर विमान नाही आहे. मधल्या काळात चालू झालं, तो किंगफिशरनं चालू केलं. आम्हाला तेवढ्यात एक महिनाभरात आम्हाला चांगली सर्व्हिस मिळते. त्यावेळेस आम्ही भरपूर पळू शकलो. विमानसेवा झाली तर मी तुम्हाला सांगतो की आठवड्यातले काही दिवस आम्ही बाहेरच्या दौरे जर केले, तोच पैसा आमचा परत सोलापूरच्या मार्गे आपण परत सोलापुरात वापरू शकतो. सोलापूरच्या बँकेमध्ये येणार आहे. कोण कमी पडतंय विमानसेवेसाठी असं वाटतं तुम्हाला, म्हणजे राजकीय लोक का अधिकारी? असं पार्श्वभूमी मलाही इतकी जास्त माहीत नाही, परंतु म्हटलं तर दोन्ही त्याला सपोर्टेड म्हणावं लागेल. राजकीय पक्ष तेवढाच त्याला जबाबदार आहे आणि इथला असणारा जो अधिकारी वर्ग आहे तेवढाही त्याला जबाबदार आहे. सर एकूणच आजच्या या मुलाखतीमध्ये बरंच काही जाणून तुमच्याकडे घेतलं. शेवटचे 2-3 प्रश्न. हे जसं की तुम्ही छंदांविषयी सांगितलं, तुमचा आवडता अभिनेता कोण आहे हे आम्हाला आज जाणून घ्यायला आवडेल. आवडता अभिनेता म्हटलं तर माझा गोविंद आहे. माझ्या लाईफमध्ये मी पहिल्यांदा त्यांचाच मी पिक्चर बघितला आणि मला तर आठवत नाही माझ्या लग्नानंतर आम्ही लग्न किंवा त्याच्या आधीही कधी आम्ही थिएटरमध्ये बसून जर पिक्चर बघितला असं वाटत नाही. लग्नानंतर आम्ही मला वाटतं एक पहिला पिक्चर बघायला गेला, तो पण अर्ध्यातनंच आम्ही उठून आलो घरी नवरा बायको. आवडती अभिनेत्री तुमची? आवडती अभिनेत्री म्हटलं तर माझी जुही चावला होती, कारण तिचे जे काय म्हणतात ते तिचे जे अभिनय ते फार अजब होते तिचे. आवडता चित्रपट कोणता आहे तुमचा? आवडता चित्रपट म्हटलं तर माझा लाईफमध्ये बघितलेला गॅम्बलर होता आणि तोच राहिला माझा आवडता चित्रपट. ओके. राजकीय क्षेत्रामध्ये असं कोणतं व्यक्तिमत्व जे तुम्हाला भावतं? राजकीय ज्यामध्ये म्हटलं तर बघितलं तर माझ्याकडे बाळासाहेब ठाकरेंचं मी घरी पण गेलो होतो. त्यांची भेट मी झालेली आहे बाळासाहेब ठाकरेंशी बरोबर आणि आदरणीय आहेत ते आज महाराष्ट्राला. त्यानंतर येतं ते आपले माननीय शरदचंद्रजी पवारजी साहेब, त्यांचंही मला फार जवळनं माझं म्हणजे जवळीक झालेली आहे. त्यांचं व्यक्तिमत्व घेण्यासारखं आहे. त्याच्याबरोबर आमचे सुशीलकुमार शिंदे साहेब आहेत जे सोलापूरचे आहेत
आपल्या राजकीय क्षेत्रामध्ये काही विचार करण्यासारखं नाही, परंतु त्यांनी जी ही बाजूला जी सांगड बांधली आहे सगळ्यांना जोडून जायचं, त्या बाबतीत मी म्हणतो की राजकीय क्षेत्रामध्ये तर आपल्या अधिकारी क्षेत्रामध्ये तर सूर्यकांत पाटील साहेब म्हटलं तरी वावगं ठरणार, कारण त्यांच्याकडे इतका माणूसबळ आहे मनुष्यांना जोडून ठेवणं. मग ते पैशा रूपात मग किंवा याच्यात विचार करू नका, त्यांना माणसांना जोडणं फार आवडतं आणि मला ते छान वाटतं की आम्हाला बाकीच्या व्यवसायात काय जाण्याचे हे की नाही. सर, आपलं सोलापूर स्मार्ट सिटीच्या दिशेने निघालं आहे, काय जे चालू आहे ते योग्य आहे का किंवा काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? स्मार्ट सिटी चालू आहे, योग्य म्हटलं किंवा अयोग्य म्हटलं तरी मला काही अवघड ठरणार नाही, कारण की हा जो पैसा चालला आहे याचं मला काही दिसत नाही कुठं पैसा गेला. मी गेले 5-10 वर्षात बघतोय, माझी इंडस्ट्री आहे, फिरणं आहे, येतं आहे, बाहेरच्या शहरात आहे. त्याच पार्श्वभूमी जे आपलं शहर सोडून किंवा राज्याच्या बाहेर जातो तेव्हा स्मार्ट सिटी म्हणजे काय हे माझ्या लक्षात येतं. अनेक मी शहरं फिरतो, ज्या शहरांना मी नोकरी केली, आज त्या शहराची डेव्हलपमेंट वेगळी आहे. सोलापूर स्मार्ट सिटी झाली, आज गेले 10-5 वर्ष मी बघतो की उड्डाणपूल व्हायचा आहे, तो झाला नाही. कारण की ट्रॅफिक आज वाटतं की आपण सोलापूर छोटं आहे, 1-3 किलोमीटरच्या दायऱ्यामध्ये सोलापूर संपतं आहे. तुम्ही त्याला वाढवल्यानंतर रस्ते दिल्यानंतर लोक इंडस्ट्री तुमच्याकडे येते. आज विचार करायला लागेल, मला आता गोष्ट सांगू नये अशी, की कोल्हापूरची लोक अक्कलकोटमध्ये जाऊन आता व्यवसाय करतात, त्यांची इंडस्ट्री ते टाकतात. कारण अक्कलकोट माझी शेती आहे, अनेकांची माझी गाठभेट होती, पण सोलापूरमध्ये रस्ता नसल्यामुळं किंवा कंजेशन आहे, त्यामुळं स्मार्ट सिटी मी म्हणतो की आसपास ते ठिकाणी तुम्ही जोडे सोलापूर जर डेव्हलप केलं असतं तर याच्यापेक्षा जास्त सुंदर जोडे सोलापूर झालं असतं. कारण मला जिथपर्यंत दिसतंय त्याच ठिकाणी तुम्ही इकडं तिऱ्याच्या साईडला जर डेव्हलपमेंट केली, माळ आहे तो माळाला डेव्हलप करा, तिथेही भरपूर लोक तुम्हाला इंडस्ट्री मिळून जाईल. कारण हे तर सोलापूरच्या बाहेर पसरण्याची गरज आहे मोठी, लोकांना मोठी जागा पाहिजे, त्यावेळेस ती लोक काहीतरी करतील वेगळं. इंडस्ट्रीला तसं स्कोप म्हटलं तर सोलापूरमध्ये कलावंतांची जर म्हटलं तर खान म्हटलं जाईल. कारण मला ही लोक पुण्यात भेटतात, मुंबईत भेटतात, अनेक मला सोलापुरात नाही तिथं भेटतात. कुठलं मग त्यांना अंदाज येतो, माझ्या ट्रेनिंगवर लक्ष येतो, हा सोलापूरचा वाटतोय. मग ज्यावेळेस भेट होते त्यावेळेस मला विचार सोलापूर, हा सोलापूरला. तिथं त्यांची जी कलाकुसर आहे, त्यांचे जे व्यवसाय आहे, त्यांच्या अंगातले काय कला आहेत ते तिथं तीन प्रदर्शित करतात. त्यांना जर इथं जर मिळालं तर ही लोक हलणार नाही. त्या इंडस्ट्रीला म्हणून एक छोटंसं आम्ही काय केलं, सोलापूर फिल्म सिटी उभी केलेली आहे. ज्यांना आपली कला दाखवायची आहे, एक आता स्टेज उभं राहते आमचं, साधारण 2-4 महिन्यात आम्ही त्या स्टेजवर काम करतोय. माझा मित्र आहे स्वप्नील शिंगाडे, त्यांनी उभं केलेलं आहे. अतिश परिश्रम म्हणजे त्यांच्या असणाऱ्या आयुष्याची पुंजी तिथे लावलेली आहे त्यांनी. ज्यांना छोटेसे सिरियल बनवायचे आहेत, फिल्म इंडस्ट्रीमध्ये काही शूट करायचे आहेत, वेडिंगचे काही शूट आहेत, अनेक महाराष्ट्रामधून लोक तिथे येऊन आता शूट करतात. ते हळूहळू आम्ही इंडस्ट्री मोठी करतो. एक सर, जाता जाता पुन्हा एकदा 10G टेलिकॉम आणि नास ब्रॉडबँडला खूप खूप शुभेच्छा आहेत आमच्या सोबतच. तुमचा आज वाढदिवस आहे, त्याचा एक विशेष आनंद आहे. सर, जर कोणाला इंटरनेटची ब्रॉडबँड लाईन आपल्याकडे घ्यायची असेल तर काय काय प्रोसिजर आहे, ते कशा पद्धतीने आपल्याशी संपर्क करू शकतात? ब्रॉडबँड लाईन घ्यायचं असेल तर नास ब्रॉडबँड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी 7 रस्त्याला आहे. 7 रस्त्याला त्याचं कॉर्पोरेट ऑफिस आहे. त्या ठिकाणी येऊन त्याच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही घेऊ शकता. नास ब्रॉडबँड प्रायव्हेट लिमिटेडचं वेबसाईट आहे स्वतंत्र, आणि हे घरगुती कनेक्शन मिळतं. आणि कमर्शियल कनेक्शन असेल तर 10G टेलिकॉम्सचं पुण्यामध्ये कॉर्पोरेट ऑफिस आहे. त्याचं सोलापूरमध्ये पण त्याचं एक नास ब्रॉडबँडमध्ये आम्ही एक ऑफिस छोटंसं केलेलं आहे. तुम्ही तिथेही संपर्क करू शकता. यासाठी टेलिफोन नंबर पण आम्ही अवेलेबल केलेला आहे. ज्यांना प्रायमरी सेकंडरी कॉर्पोरेटसाठी प्रायमरी सेकंडरी लाईन घ्यायचे आहेत त्यासाठी 10G टेलिकॉमचे संपर्क करू शकता तुम्ही. सर, काय पॅकेजेस काय आहेत आपले? पॅकेजेस म्हटलं तर नास ब्रॉडबँडचे घरगुती पॅकेज आमचे 500 रुपयापासून चालू होतात. आणि तुमचे जर अपार्टमेंटचे जर एकत्र कनेक्शन असते तर 250 रुपयाला इंटरनेट मिळतं माझं, अनलिमिटेड 50 MBचं. 250 रुपयामध्ये अनलिमिटेड अपार्टमेंटमध्ये असेल तर. आत्ता काही ठिकाणी हे सुरू आहे का? माझं तसं म्हटलं तर इंद्रधून आहे, मोठं बँक ऑफ इंडियाच्या मोठ्या कॉलन्या आहेत, माझ्या श्रद्धा एम्पर वगैरे आहेत, मोठ्याच्या सोसायटी आहेत. या ठिकाणी 250 रुपयालाच इंटरनेट मिळते. त्याला कोणत्याही जीबीचं लिमिट नाही, फक्त हे घरगुती कनेक्शन असेल. ओके सर, बराच वेळ तुम्ही दिलेला आहे आणि आजच्या या वाढदिवसाच्या दिवशी तुमच्याशी गप्पा मारताना खूप आनंद झाला. पुन्हा एकदा स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. सर, जर कोणाला आपल्या कंपनीचं कनेक्शन घ्यायचं असेल तर कुठं संपर्क करायला पाहिजे? संपर्कासाठी 7 रस्त्याला आपलं ऑफिस आहे. महाराणा प्रताप पुतळ्याच्या राईट हँड साईडला आशीर्वाद कॉम्प्लेक्समध्ये ऑफिस आहे, 2nd फ्लोअरला. आणि कॉन्टॅक्टसाठी टेलिफोन नंबर आहे 8087 41 11 80. हा टेलिफोन नंबर इथला आहे, 8087 41 11 80. सर, धन्यवाद, तुम्ही बराच वेळ दिला. यापुढे आपण भेटत राहूया. वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद.
जरबी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश जरबी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर.